सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे बाळाचे लंगोट, जे की मला हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खरंच खूप जास्त मजा येणार आहे. जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा न्यू मॉम असाल तर खरंच छान वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ बघायला. तुम्ही जर आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आयडिया असेलच या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. किंवा जरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला थंबनेलवरनं थोडीशी आयडिया आलीच असेल की या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. तर ना आजचा जो व्हिडिओ आहे तो मी सकाळी स्टार्ट केला आहे. खरं तर माझी आंघोळ झाली आहे आणि हेअर वॉश केला होता. तर थोडेसे केस अजून ओले आहेत, म्हटलं ओले नको बांधायला, त्यामुळं ओपन सोडले. पण ओपन हेअर असल्यामुळे ना खूप जास्त गरम होतं आहे. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते की जालन्याला खूप जास्त गरमी आहे आणि पुण्याची सवय झाली होती तिकडच्या वातावरणाची, त्यामुळे इकडचं वातावरण खूप जास्त विचित्र वाटतं. तर चला असो, कामं जी आहेत ती अर्धी पेंडिंग आहेत, अर्धी आवरलेली आहे, अशी काहीशी कामं आहे. पण म्हटलं कामं साईडला ठेवते आणि व्हिडिओ जे आहेत ते बनवून घेते, कारण मला व्हिडिओ हा शूट करून तुमच्यासोबत वेळेवरती शेअर करायचा होता. कारण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेच होते की व्हिडिओ जो आहे नेक्स्ट आपला याचंच असणार आहे की बेबीसाठी मी काय काय घेतलं आहे. तर हो, बेबीची मी शॉपिंग केली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आत्ता डिलेवरी कधीही होऊ शकते माझी, काहीच सांगता येत नाही डिलेवरीला. म्हणजे असं काही फिक्स टाईमच नाही आहे. आता इतके दिवस मी म्हणत होते की हां या महिन्यात होणार, या महिन्यात होणार आहे. म्हणजे आपलं असतं ना प्रत्येकाचं की 9th मंथ स्टार्ट झाल्यावरती कधीही होऊ शकतं. तसं आता मला भीती आहे की माझी डिलेवरी कधीही होऊ शकते. त्यामुळे मी आता तयारीला लागली आहे आणि मी काय काय घेतलं आहे, काय काय नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो असाच कंटिन्यू करा. मी एक एक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, आत्ताच मी तुम्हाला सांगते जे काही प्रोडक्ट मी ऑनलाईन घेतलेत आणि ऑफलाईन घेतलेत तर सगळ्यांच्या म्हणजे ऑनलाईनच्या लिंक तर मी तुम्हाला देईलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा मग प्रोडक्ट टॅग करते. आणि जे ऑफलाईन मी घेतलं आहे तर ऑफलाईनच्या प्रोडक्टला मिळते जुळते जे प्रोडक्ट मला मिळतील ना ऑनलाईन, त्याच्या सगळ्याच्या लिंक मी ॲड करते किंवा प्रोडक्ट टॅग करते. सो तुम्हाला कुणाला काही हवं असेल तर तुम्ही मला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून किंवा टॅग केलेल्या प्रोडक्टवरून प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. सो तर आपण ज्या काही गोष्टी मी घेतल्या ना बाळासाठी माझ्यासाठी त्या आपण बघूयात. आणि माझ्यासाठी ज्या काही गोष्टी घेतल्यात त्या जरी मी या व्हिडिओमध्ये पूर्ण नाहीच दाखवल्या तर तुम्हाला नंतरनं जे हॉस्पिटल बॅग मी पॅक करणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की माझ्यासाठी काय काय घेतलं आहे, काय काय नाही. आणि अजून एक गोष्ट की मी ज्या वस्तू घेतल्यात त्यातल्या थोड्याशाच मी हॉस्पिटल बॅगमध्ये पॅक करणार आहे, किंवा मग काही गोष्टी घरीच ठेवणार आहे जेव्हा मला हॉस्पिटलला जायचं त्यावेळेस. तर मला हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या गोष्टी आणि घरी आल्याच्या नंतर लागणाऱ्या गोष्टी अशा दोन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत बाळासाठी. सो चला आता आपण जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूयात. खूप जास्त गरम होत आहे त्यामुळे मी ना आता केस बांधून घेते. मला म्हणजे असं वाटलं होतं की व्हिडिओ बनवेपर्यंत केस पूर्ण मोकळे ठेवते आणि मग नंतर व्हिडिओ शूट करते. पण आता एवढी हिंमत नाही आहे माझी की मी व्हिडिओ पूर्ण जो आहे तो केस मोकळे सोडून बनवावा. आणि हे हेअर कट केल्यापासून असा काहीसा पचका होतोय माझा की माझे केसच सेट होत नाही आहे. मला इतका जास्त राग येतोय ना, मी काय करू ह्या केसांचं, केव्हा वाढतील ना माझे केस, असं झालं म्हणून. चला आता आहे तशा अवतारातच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. खूप असे अँगल चेंज करून झाले तरी माझा व्हिडिओ मला जसा पाहिजे तसा येत नाही आहे. म्हणजे जो फोकस आहे तो जसा पाहिजे तसा येत नाही. एक हाताचा जरा म्हणजे एक हात माझा बरा दिसतोय, दुसरा हात पूर्ण ब्लॅक दिसतोय. किंवा मग थोडंसं जरी मी इकडे तिकडे बघितलं तर फेसवरती पूर्ण असं डार्कनेस येतोय. माहिती नाही काय होतंय तर. पण मला आता हा व्हिडिओ आजच्या आज शूट करायचा, त्यामुळे मी वेट नाही करू शकत. आणि पूर्ण लाईट वगैरे चालू करून जर घ्यायचं बोललं तर मग मला ते रात्री करायला लागेल. आणि रात्री माझ्याकडनं होत नाही व्हिडिओ, कारण मला जेवण करून चालायला जायचं असतं. तिथून आल्यावर मग मला पुन्हा थोडंसं एडिटिंगचं वगैरे काम असतं, त्याच्यामध्ये ते मला होणार नाही. तर चला, माझ्याकडे ही एक बॅग आहे प्लस ही एक बॅग आहे ज्याच्यामध्ये बेबीचं सामान आहे.
आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये माझं 1 ते 2च वस्तू असतील, बाकी सगळ्या वस्तू मी माझ्या ठेवून दिलेल्या आहे. तर याच्यामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना तेवढ्याच वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते, फक्त माझ्या. बाकी बेबीचं मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे बाळाचे लंगोट, जे की मला ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन नाही मिळाले, त्यामुळे मी हे ऑनलाईन घेतले. आणि इतके जास्त सॉफ्ट आहे ना की मला असं वाटतं काय करून ह्याला काय नाही. खरंच खूप जास्त सॉफ्ट आहे. आणि हा मी 12चा सेट ऑर्डर केलेला, तुम्हाला दिसत असेल. खूप छान क्वालिटी आहे, एकदम मस्त. ह्याच्यामध्ये त्यांनी कलर दिलेले आहेत. इकडे बघू शकता, मी तुम्हाला एक एक करून असं सिंगल सिंगल दाखवते. एवढे सुंदर आहेत ना हे लंगोट, मला तर खूप जास्त आवडले. म्हणजे बघू शकता साईज त्याची ही एवढी येईल. इकडे नॉट आहे आणि इथे त्याला बांधायला हे असं आहे. तर खूप सुंदर आहे हे, मला तर खूप जास्त आवडलं आहे. एकदम प्युअर कॉटनमध्ये आहे आणि वॉश केल्याच्या नंतर न अजून जास्त तो कपडा भरेल. तर हे असे काहीसे लंगोट आहे, याची लिंक मी देते आहे तुम्हाला. आणि लंगोट मी ऑनलाईन घेण्याचं कारण एकच की मला ऑफलाईन जसे पाहिजे तसे मिळाले नाही, त्यामुळे मग हे ऑनलाईन घेतले. त्यानंतर न कॅप, ह्या ज्या 3 कॅप आहेत ह्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्या. ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देते. ह्याच्यामध्ये हा एक कलर, हा एक कलर आणि हा एक कलर. तर अच्छा हां, हे समोरून असतं. हां, हे समोरून असतं, म्हणजे मलाच कन्फ्युजन आहे बघा. इकडे हे असं दिसलं ना, तर मला असं वाटतं हे समोरून असतं की हे समोरून असतं. आय डोंट नो, आय थिंक हे समोरून असतं फ्रिलचं. तर ही अशी काहीशी कॅप आहे. आणि बाळ झाल्याच्या नंतर ना काय 1-2-3 महिने जरी गेले ना हे तरी ठीक आहे, कारण बाळाचं डोकं खूप छोटं असेल तर बाळाला हे इझिली येऊन जाईल. आणि हे ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. सो तुम्ही जेव्हा केव्हा बाळाचे प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर कराल तर तेव्हा तुम्ही 0 to 3 months असं ऑर्डर करा, जर तुमचं न्यूबॉर्न बेबी असेल तर. त्याची जी साईज आहे ती, सो मी पण तीच साईज ऑर्डर केली, 0 to 3 months. आता हे असं होतं आहे, सगळे इकडे तिकडे कपडे पांगलेले आहेत, त्यामुळं मी एक एक करूनच दाखवते जे माझ्या हातात येईल ते. सो हे मी 3 ऑनलाईन मागवले. त्यानंतरनं मी इकडे डीमार्टला गेले होते. माझी शॉपिंग जी आहे ती 2-3 ठिकाणची आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाटेल तुम्हाला. डीमार्टवरून मी हे 59 रुपीजचे नॅपकिन्स आणलेत, जे की बेबीसाठी आणि माझ्यासाठी आम्हा दोघांसाठीही यूज होतील. मला तर एवढं काही यूजमध्ये नाही येणार, पण बेबीसाठी जास्त यूजमध्ये येतील. एकदम सॉफ्ट आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही नॅपकिन घ्याल तर डीमार्टमधूनच घ्या, मी असं सजेस्ट करेल. कारण डीमार्टमध्ये कसं जरा स्वस्त पण पडतात आणि सगळ्यात मेन म्हणजे एकदम सॉफ्ट ह्याचं फॅब्रिक मिळतं आपल्याला. सो हे ह्याच्यामध्ये 4 मला रिसीव झालेले आणि हे 4, हे असे 8 आणि अजून 1-2 आहेत. तर हे नॅपकिन आहेत. त्यानंतर ना हा एक आहे जो मी माझ्यासाठी घेतला होता. तर हे मिक्स तुम्हाला सगळे प्रोडक्ट बघायला मिळणार. त्यानंतर हा एक फेस टॉवेल मी माझ्यासाठी घेतलेला. मला असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये आपल्याला काम येऊ शकतो, त्यामुळे हे 2 मी घेतलेलं. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी माझ्यासाठी सॉक्स घेतलेले. जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये म्हणजे मी ॲडमिट होईल त्यावेळेस तर मला लागतीलच, पण घरी आल्याच्या नंतरनं पण लागेल, कारण आता पावसाळा स्टार्ट होईल आणि माझी डिलिव्हरी जी आहे ती पावसाळ्यातच येते आहे. त्यामुळे मला थोडीशी काळजी करावी लागणार आहे, स्वतःची पण आणि बाळाची पण. सो सॉक्स घेतले. आणि सॉक्स मी हे अशा टाईपचे घेतलेत, म्हणजे मी स्लीपर पण ह्या सॉक्सवरती इझिली यूज करू शकेल. जर डायरेक्ट आपण विदाऊट अंगठ्याचे ते घेतो तर त्याच्यामध्ये स्लीपर आपल्याला यूज करता येत नाही. त्यानंतर ना हा एक जोड घेतला. असे मी फक्त 2 पेअर ह्याचे घेतले. म्हटलं सध्या ठीक आहे 2च, मी कुठे एवढे रेग्युलर यूज नाही करायचे, त्यामुळे मी माझ्यासाठी 2 असे पेअर घेतले सॉक्सचे. त्यानंतर ना माझ्यासाठी ही एक कॅप ऑर्डर केली. तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नाही सॉरी, ऑनलाईन नाही घेतलेली मी, ही ऑफलाईन घेतलेली आहे. तर हिला बरेच दिवस झाले घेऊन, ऑफलाईन घेतली होती. तर ही एक कॅप आहे. ते रुमाल बांधण्यापेक्षा म्हटलं कॅप बेटर राहील, किंवा मग कॉटन जे आहेत ते यूज करायचे डिलिव्हरी झाल्यावरती. जर मिळती जुळती मला मिळालीच तर मी ह्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देते किंवा टॅग करते प्रोडक्ट.
तर हे असं, आणि ह्याच्यामध्ये मी जस्ट माझा जुना झाला जो स्टोल आहे तो ठेवून दिलेला, बाकी पूर्ण पिशवी आता खाली झाली ही. तर मी आता ही या पिशवीमध्ये टाकून देते, आणि जी आपली दुसरी पिशवी आहे बॅग त्यातलं मी तुमच्यासोबत शेअर करते की त्याच्यामध्ये काय काय आहे ते. पण सगळ्यात जास्त मला हे लंगोट खूप आवडले, एकदम मस्त आहे, सॉफ्ट सॉफ्ट. तर ह्याच्यामध्ये ना मी असं पूर्ण एका कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेलं जे काही बाळाचं आहे ते. म्हटलं मला पटकन असं घ्यायला ते सोपं जाईल जेव्हा मला कपडे हे वॉश करायचे. तर आता हे 2-3 दिवसात मी वॉश करेलच. आणि हे तुम्ही बघितलंच असेल, हे आईने घरी शिवलेलं. तर हे काही मी म्हणजे ह्या सगळ्या कपड्यांसोबत ठेवलं, हे मी हॉस्पिटलला घेऊन जाणार नाही आहे. त्यानंतर ना थोडंसं माझ्या ताईने सुद्धा पाठवलं आहे, तिने घेऊन तिकडनं संभाजीनगरवरनं. तर तिने ना हे सॉक्स पाठवले. तर ह्याच्यामध्ये हे मला वाटतं याच्यामध्ये टोटल 6 पेअर होते, तर खाली पडले असतील. हे 3 कलर आहे सध्या तरी याच्यामध्ये, आणि हे कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पण खूप सुंदर आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही. आणि ह्याची जी मेन इलास्टिक आहे ना ती एकदम लूज आहे, खूप टाईट इलास्टिक नाही आहे. तर हे असे काहीसे आहे, आणि ते माहिती नाही आता घातल्यावरती कसे दिसतील, पण ते असे खूप जास्त क्यूट वाटतात. आणि त्याला गाठ मारून ठेवलेली, आता मी परत गाठ मारून ठेवते, नाहीतर ते इकडे तिकडे पडून जातील. आणि हे अशा प्रकारे, माहिती नाही मी बरोबर नाही, ही याची गाठ वेगळी आहे, मी काहीतरी वेगळंच केलं. तर ह्याच्या अजून 1-2 पेअर असतील. तर हे टोटल 4, म्हणजे सॉक्स पण भरपूर झालेत बाळासाठी. त्यानंतर ना हे मी 3 सेट घेतले. ह्याच्यामध्ये सॉक्स प्लस मिटन्स आहेत, जे हातमोजे असतात ते, आणि सॉक्स असे आहे. तर हे मी ऑफलाईन घेतलेत 3. ह्याच्यामध्ये हा एक कलर, हा एक कलर आणि हा एक कलर, आणि थोडीशी डिझाईन ह्यांची वेगवेगळी आहे, बाकी सर्व सेमच आहे. तर मी एक तुम्हाला हा ओपन करून दाखवते की ह्याचा पॅटर्न कसा आहे. तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये, मी ज्या शॉपमध्ये गेले होते सगळे प्रोडक्ट घेण्यासाठी, तर तिथे मी त्यांना बोलले होते की जे मिटन्स आणि सॉक्स तुम्ही दाखवताल ना त्यामध्ये मला इलास्टिक नको आहे, कारण ती जी इलास्टिक असते ना ती बाळाला रुतण्याची शक्यता असते आणि टाईट पण होतं. तर त्यांनी ना मला हे असल्या टाईपचे दिले. तर हे काय आहे, सॉक्स, मला पण ॲक्च्युली लक्षात येत नाही. हां, हे सॉक्स आहे आणि हे मिटन्स आहे. तर इथे बघू शकता, इथे नॉट दिलेली त्यांनी, आणि ही जी नॉट आहे याच्यावरतून आपण बांधू शकतो. तर सॉक्स असे काहीशा आहे, इथे नॉट दिलेलं आहे, म्हणजे कमी जास्त आपण त्याच्यावरती करू शकतो, इलास्टिकची गरज नाही आहे. तर हे असं, आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे आय लव्ह मॉम. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मिटन्स हे आहेत, ह्याला सुद्धा नॉट दिलेली आहे, जेणेकरून बाळाला इथे मनगटामध्ये जे आहे ते टाईट होणार नाही आणि कम्फर्टेबल फील होईल. सो ह्याचे मी 3 पेअर आणले सेटचे, मिटन्स आणि सॉक्सचे सेट जे आहेत ह्याचे 3 पेअर आहे. हे बघा ताईने दिलेलं त्यातला सॉक्सचा हा एक पेअर आहे. अजून ताईने हे पण पाठवले, ह्याच्यामध्ये सॉक्स आणि मिटन्स आहे, ह्याचा असा काहीसा कलर आहे. आता हे एवढे जास्त कपडे मिक्स झाले ना की मलाच लक्षात येत नाही आहे कुठलं काय. तर चला, असं जे हातात येते ते दाखवते. ह्यातला एक गायब आहे, ते पडलं असेल कुठेतरी खालीच. त्यानंतर ना हा एक ड्रेस तुम्हाला दाखवते मी. मागे मला एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा होता, आणि ते प्रमोशन होतं पॅम्पर्स कंपनीचं, जे आपले डायपर्स असतात ना त्याचं. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. तर त्याचं मला प्रमोशन करायचं होतं, त्यासाठी ना मी थोडीशी शॉपिंग केली होती. आणि मला असं वाटतं तेव्हा मला 5वा महिना चालू असेल आय थिंक. तर त्यावेळेस बाळासाठी थोडीशी शॉपिंग केली होती. तर त्याच्यामध्ये असं झालं होतं की साईज आम्ही बाळाच्या कपड्याची थोडीशी जास्त मोठी घेतली होती. जवळजवळ 5-6 महिन्याचं बाळ असतं ना त्याच्या साईजचे कपडे घेतले होते. पण त्याच्यामध्ये एक ड्रेस आम्ही असा घेतला होता जो न्यूबॉर्न बेबीला पण येतो. तर त्याच्यामध्ये हा एक ड्रेस होता. आता हे ठेवून ठेवून ना पूर्ण ह्याला आड्या पडल्यात. तर हे एक शर्ट आहे, समोरून बटन आहे ह्याला. त्यानंतर ना ह्याच्यावरचंच हे मिटन्स आहेत, म्हणजे सेटच घेतला होता आम्ही. त्यानंतर ना
हे सॉक्स आहे, हे अशा प्रकारे. इथे याला इलास्टिक आहे, तर मला हे त्याला थोडंसं लूज करूनच घालायला लागेल बाळाला. हे असे 2 सेट, म्हणजे ह्या सेटवरचं हे एक सॉक्स. त्यानंतर ना त्याच सेटवरची ही एक कॅप. त्यानंतर अजून काहीतरी होतं ह्याच्यामध्ये. हां त्या सेटवरती आम्हाला असं एक छोटासा नॅपकिन मिळाला होता, जो की काहीच कामाचा नाही आहे. म्हणजे कॉटन आहे पण काहीच कामात येणार नाही मला तरी असं वाटतं. तर हा एक पूर्ण सेट होता जो मी आता तुम्हाला दाखवला. त्यानंतर माझ्या ताईने बेबीसाठी, आता माहिती नाही मला आहे शर्ट आहे की स्वेटर आहे काहीच माहिती नाही, पण माझ्या ताईने हे 2 घेऊन आलेली. आता माझ्या बेबी शॉवरला आली होती त्यावेळेस तिने आणलं होतं. तर असं काहीचं आहे, खूप जास्त क्यूट आहे, उलनचं आहे आणि विणलेलं आहे. तर हे एक छान आहे. त्याच्यामध्येच हा एक कलर आहे पिंकवाला. सो हे असं काहीचं. मी ह्याचे टॅग पण नाही काढले, बऱ्याच कपड्यांचे टॅग मी काढलेले नाही आहे. तर हे 2 एक आहे, हे तिने ऑफलाईन घेतलेलं. त्यानंतर ना इथून मार्केटवरूनच आम्ही पॅन्ट्स आणल्या. ह्या पॅन्ट आईला आवडलेल्या, म्हटलं चला घेऊन टाकू. कारण आता असं होतं आहे माझं बाळ जे आहे ते पावसाळ्यात येणार आहे आणि पावसाळ्यात इतकी जास्त सुशी करेल ना ते, त्यामुळे मग आम्हाला पॅन्ट्स खूप जास्त लागणार आहेत. त्यामुळे ह्या पॅन्ट आणल्या, 4 आहेत. सो हे एक. त्यानंतर ना डीमार्टमधून आम्ही मागे कपडे घेतले होते प्रमोशनसाठी, त्यातलं हे एक शर्ट आहे जे मोठ्या साईजचं आहे. त्यानंतर ना हे एक आहे जे पण मोठ्या साईजचं आहे, हे तुम्ही बघितलेले म्हणून तुम्हाला पटकन असं दाखवते, नाही तर व्हिडिओ आपला खूप जास्त मोठा होईल. त्यानंतर ना हे एक शर्ट, ह्याची पॅन्टसुद्धा आहे. हे मला एवढं काही जास्त आवडलेलं नाही, पण आम्हाला जास्त काही मिळतच नव्हते जालन्यामध्ये, ऑप्शन कमी असल्यामुळे. त्यामुळे हे एक आहे. ह्याच्यावरची पॅन्ट कुठे पडली काय माहिती आहे. हां ही पॅन्ट आहे त्याच्यावरची. त्यानंतर ना हे एक आहे, हे डीमार्टवरून घेतलेलं, मला खूप जास्त आवडलं, बनियानच आहे. सो ही एक आहे. त्यानंतर ना ही एक आहे, हे पण डीमार्टवरूनच घेतलेलं. ह्याला बंडी का काहीतरी बंडीच म्हणतात आय थिंक, मला पण एवढी आयडिया नाही आहे. सो मला हे खूप जास्त आवडलं होतं त्यामुळे हे एक घेतलं. त्याच्यावरती पॅन्ट नाही आहे. हे एक आहे, ह्याच्यावरती पण पॅन्ट नाही आहे, हे पण डीमार्टचंच आहे. सो हे असं आहे. त्यानंतर हां माझ्या ताईने हे असे सॉक्स दिलेले अजून, तर ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत. आता सगळेच तुम्हाला नाही दाखवत, व्हिडिओ खूप मोठा होतो आपला. त्यानंतर ना हे एक आहे, हे पण मला वाटतं ताईनेच पाठवलेलं आय थिंक. ताईने पाठवलेलं पण मी घेतलेलं आहे, काय की मला पण नाही आठवते. सो हे एक स्लीवलेस आहे आणि ह्याच्यावरची ही एक पॅन्ट आहे. मला वाटतं ताईनेच पाठवलं आहे माझ्या. त्यानंतर हे एक आहे, याच्यावरती ही एक पॅन्ट आहे. सो सेट असे भरपूर आहेत. त्यानंतर ना डीमार्टमधून हे घेतलेले व्हाईट आणि पिंक असं. तर ह्याच्यामध्ये ना मला अजून घ्यायचे होते, पण डीमार्टमध्ये लास्ट 2 राहिलेले आणि आम्हाला मिळतच नव्हते. म्हणजे दुसरीकडे कुठे ठेवलेले असतील, पण आम्ही जिथे शोधत होतो जिथे आम्हाला हे मिळाले तिथे आम्हाला फक्त 2च मिळाले. हे प्युअर कॉटनमध्ये आहे, म्हणजे हे 2च, आणि ह्याच्यावरती पॅन्ट वगैरे काही मिळालेलं नाही आहे. त्यानंतर हे टोपरे जे माझ्या ताईने पाठवले, तर हे तिने ऑफलाईनच घेतलेले, कॉटन आहे पूर्ण. तर हे पण 3 आहेत अशा प्रकारे. त्यानंतर हा एक ड्रेस आहे पिंकमध्ये, याची ही पॅन्ट फुल आहे आणि हे एक शर्ट. त्यानंतर ना हा एक कलर, जवळजवळ पॅटर्न सेम आहे, फक्त कलर वेगवेगळे. हे एक आहे, याची ही पॅन्ट आहे हाफमध्ये. हे एक आहे, याची ही पॅन्ट आणि हे 2 सेट आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ही काय म्हणतात त्याला, बंडीच म्हणतात, मला माहिती नाही मी बरोबर बोलते की नाही. हा एक कलर. तर ह्याच्यावरती एक लंगोट मिळालेलं आहे जे की असं आहे. त्यानंतर ना ह्याच्यावरती कॅप मिळालेली, बाकी ह्याच्यावरती सॉक्स मिटन नाही आहे. ह्या 3चाच हा सेट आहे आणि सेम सेटमध्ये
फक्त कलर वेगळा आहे, जो की हा आहे. याच्यामध्ये पण लंगोट, एक टोपी आणि ती बंडी मिळालेली आहे. सो हे असं आहे. आणि एवढ्या गोष्टी आता झाल्या बाळाच्या. अजून गोष्टी दाखवते मी तुम्हाला. त्यानंतरनं मी घेतल्या ड्रायशीट. पावसाळा असल्यामुळे मला जास्त लागणार आहेत, त्यामुळे मी थोड्याशा जास्त घेतल्या. तर मला वाटतं ही डबल साईज आहे. जी सिंगल साईज असते ती खूप छोटी होती, त्यामुळं ही हां ही डबल आहे आय थिंक. मी तुम्हाला ओपन करून दाखवते, मला पण लक्षात नाही आहे. ही ऑफलाईनच घेतली आहे. नाही, ही सिंगल साईज आहे. ही एवढी, आता मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये केवढी दिसते. तर हे बघा, हे फोल्ड करून एवढी दिसते, एवढी आहे डबल फोल्ड केली तर ही एक आहे ड्रायशीट. त्यानंतरनं हा एक कलर आहे ड्रायशीटमध्ये, हे बघा. तर ही आता तुम्ही जी बघितली ना त्याच्यामध्ये ही डबल आहे. तर हा एक कलर आहे. त्यानंतरनं ही ट्रिपल साईज आहे. जी डबलची आहे त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा ॲड केली, तर ही ट्रिपल साईज आहे. सो अशा ड्रायशीट मी घेतल्या 3. त्यानंतरनं ही एक ड्रायशीट जी मी डीमार्टवरून आणली आहे. तर ही मला एवढी काय आवडली नाही, पण तरी मी घेतली. म्हटलं ठीक आहे आपण बघूयात आता. तर ही एक ड्रायशीट आहे, ही एवढ्या साईजची आहे. सो ही पण सफिशियंट होऊन जाते. बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत आरामशीर जाईल ती मला. तर ही डीमार्टची आहे. त्यानंतरनं हा डीमार्टवरून डीमार्टवरून मी हे आणलं आहे, बेबी ब्लँकेट आणलं आहे, जो की खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे. मला तर खूप जास्त आवडला. ह्याचा कलर पण बेस्ट आहे. मला विजयला, आम्हा दोघांना पण कलर आवडला आणि खूप जास्त सॉफ्ट आहे. त्यानंतर हे बाळाचं स्वॅडल, जे की आम्ही प्रमोशनच्या वेळेस घेतलं होतं, कारण प्रमोशन व्हिडिओला आम्हाला लागणार होतं, त्यामुळे हे स्वॅडल घेतलेलं. तर हे पण तुम्ही बघितलं असेल. सो हे पण त्यामुळे मग एकच घेतलं, म्हटलं बस झालं आपल्याला सध्याचं. तर हे असं काहीचं आहे. त्यानंतर बेबीसाठी टॉवेल घेतलेला, हा सुद्धा डीमार्टवरून घेतला. सॉफ्ट आहे आणि छान आहे. तर पण मग नंतर मला आई बोलल्या, माझ्या सासूबाई, की नवीन नवीन बाळाला बाळवतेच लागतात, टॉवेल वगैरे वापरत नाही, कारण तेलाने मालिश आपण करतो तर त्याने खूप जास्त तेलकट होतात कपडे. त्यामुळे मग स्टार्टिंगला टॉवेल तर काही यूज करायचं नाही आहे. तर झालं असं, 2 दिवस झाले हा टॉवेल मीच यूज करते आणि मी विजयला म्हणते की आपलं पिल्लूचं टॉवेल मीच यूज करते म्हणून, कारण तो खूप जास्त सॉफ्ट आहे. आणि बेबीचे कपडे कसे जरा सॉफ्ट असतात ना, त्यामुळे ते यूज करायला खूप छान वाटतंय. सो हे असं काहीसं आहे. आणि बाकी माझ्या ताईने त्रिशाच्या, म्हणजे तिच्या मुलीच्या लहानपणीच्या गोधड्या, त्यानंतर अजून एक स्वॅडल आहे, ते सगळ्या गोष्टी पाठवलेल्या. तर त्या कपाटात आहे, कारण त्या वॉश केलेल्या आहेत तिने. आत्ताच वॉश करून तिने मला पाठवलं. तर मी ते काही ह्या कपड्यांमध्ये मिक्स केलं नाही, कारण एवढे सगळे कपडे मला धुवायचे आहेत. आणि तिने जे दिलेले ते मी तसंच कपाटामध्ये ठेवलं. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी 1-2 दिवसात वॉश करेलच. तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, कारण मला लवकरच बॅकपॅक करायला लागणार आहे, कारण तयारी करून ठेवायची आहे. सांगता येत नाही, हॉस्पिटलला कधी पण जावं लागेल. तर हे असं काहीचं होतं. तुम्हाला कुणाला काही ऑर्डर करायचं असेल यातलं, तर प्रोडक्ट टॅग केलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे. सो तुम्ही जाऊन तिकडे ऑर्डर करू शकता. जरी मला जे ऑफलाईन प्रोडक्टचे सेम प्रोडक्ट नाही मिळालं, तर त्याला मिळतं जुळतं मी टॅग करेल. चला, व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.